नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला मुंबई महानगरपालिका भरतीचा अभ्यास करताना बुद्धिमत्ताचा जास्त अभ्यास करायचा आहे. का करायचा आहे तर TCSने या ठिकाणी सिलेबसमध्ये काय केलेलं आहे, फक्त बुद्धिमत्ता एवढाच एक शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कशाचा करायचा आहे तर बुद्धिमत्ताचा म्हणजे रिझनिंगचा अभ्यास करायचा. आणि हा कशा पद्धतीने करायचा आहे तर तो TCS पॅटर्नवर आधारित करायचा आहे. ठीक आहे का, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. मग तुम्हाला अभ्यास करताना काय करावं लागेल की बाबा जे प्रश्न TCSने विचारलेत किंवा TCSने विचारलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत किंवा PYQ आहेत ह्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ओके, मग ते कुठल्याही परीक्षेसाठी असो. आता आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत हा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे, 8 आहे. म्हणजे याच्या अगोदर आपले एकूण 7 व्हिडिओ झालेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही परीक्षेसाठी ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, कारण ते सुद्धा काय अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, आजचा पहिला प्रश्न काय आपला, संख्या श्रेणीतील रिक्त स्थानी कोणती संख्या येईल. आता प्रश्न पाहिला की तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं प्रकरण पाहणार आहोत तर संख्या श्रेणी. यालाच काय म्हटलं जातं, संख्या मालिका सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट हे प्रकरण आहे. तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, 2 ते 3 प्रश्न काय त्याच्यावरती हमखास विचारले जातात. म्हणून हे काय आहे, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण आहे. ठीक आहे, मग इथं काय सांगितलंय आपल्याला, एक संख्या श्रेणी दिलेली असते किंवा एक संख्याची मालिका दिलेली असते आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला रिकामी जागा दिलेली असते किंवा प्रश्नचिन्ह दिलेला असतो आणि त्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं असतं. जसं की इथं आपल्याला काय दिलेली आहे, रिकामी जागा दिलेली आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपण संख्या मालिका काय आहे. पहा, 17 आहेत, 34 आहे, 102 आहे, 408 आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुढं रिकामी जागा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार आहे, प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी कोणती संख्या असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे की बाबा ही संख्या मालिका पाहिल्यानंतर या ठिकाणी कोणता पॅटर्न बसतोय किंवा कोणता क्रम लावतोय किंवा त्यांनी कोणती मेथड वापरली ही आपल्याला शोधायची असती. आणि ती एकदा तुम्ही शोधलीत की तुमचं उत्तर काय येणार आहे, 100% बरोबर येणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपण संख्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे 17, 34, 102, 408 म्हणजे संख्या काय झाल्यात, खूप मोठ्या वेगाने काय झाल्यात, संख्या वाढत गेल्यात. पहा काय झाल्यात, वाढत गेल्यात. पर्यायामध्ये तर पहा डायरेक्ट सगळे पर्याय काय आहेत, 4 अंकी पर्याय आहेत. म्हणजे 2 अंकापासून सुरुवात झाली आणि पर्याय कुठपर्यंत गेले तर 4 अंकापर्यंत गेलेत. संख्या वेगाने वाढत गेल्यात. मग संख्या वेगाने कुठं वाढतात, फक्त गुणाकारामध्येच संख्या काय होतात, वेगाने वाढतात. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं काय असणार आहे, इथं 100% गुणाकार असणार आहे. मग बघूया आपण काय. पहा 17, 34 पहा, 17 गुणिले 2 34, 34 हून 104 आहे. 34चा पाढा तुमचा पाठ असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण 34 त्रिक किती 102 म्हणजे 34 गुणिले 3 102, 102 गुणिले 4 जर केला आपण तर किती येतंय, 408 येतंय. म्हणजे इथं काय क्रम आहे तुमच्या लक्षात आलं का, इथं 2 ने गुणलंय, पुन्हा 3 ने गुणलंय, पुन्हा 4 ने गुणलंय, म्हणजे एक एकने संख्या काय केली, वाढत गेली. मग इथं काय होईल, गुणिले 5 होईल. काय होईल, गुणिले 5. 408 गुणिले 5 गुणाकार करून घ्यायचं का. आता पाढा तर पाठ असणार नाही 408चा, माझ्या असणार नाही, तुमच्या असणार नाही. मग गुणाकार करून घेऊ. 5 8 किती, 40 काय येईल, 0. आपल्या हातचे किती येतील, 4. 5 0 0, 4 हातचे जशाच तसे, 5 चोक किती 20. पहा बरं 2040 ऑप्शन आहे का आपल्याला. पहा या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे आपल्याला 2040. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे तर ती असणार आहे 2040. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपं आहे, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला एकदा याच्यामध्ये काय ओळखता आलं पाहिजे, त्यांनी कोणता पॅटर्न वापरलाय किंवा कोणता क्रम वापरलाय किंवा कोणती मेथड वापरली ही तुम्हाला एकदा या ठिकाणी शोधता आली पाहिजे. ती जर तुम्ही शोधली तर तुमचं उत्तर या ठिकाणी 100% बरोबर येणार आहे. आणि खूप इम्पॉर्टंट प्रकरण आहे, परीक्षेमध्ये हमखास 2 ते 3 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, संख्या मालिकेतील 5वी संख्या कोणती. आता इथं तर सांगितलंय आपल्याला कितव्या नंबरची संख्या शोधायची, आपल्याला 5व्या नंबरची संख्या शोधायची. ठीक आहे, बघा संख्या मालिका काय आहे, 3 6 18 72 आणि पुढं काय काय आपल्याला डॅश डॅश दिलेलं किंवा त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला असतो किंवा रिकामी जागा दिलेली असते. ठीक आहे,
मग इथं आपल्याला संख्या शोधायची. मग या ठिकाणी बघा पुन्हा काय झाले पहा, 3 पासून सुरुवात झाली आणि पार पर्याय 3 अंकापर्यंत गेलेत. म्हणजे संख्या पुन्हा काय झाल्यात, वेगाने वाढल्यात. मग तुम्हाला सांगितलं होतं मी, संख्या वेगाने वाढल्या म्हणजे तिथं आधी काय अप्लाय करून बघायचा, गुणाकार अप्लाय करून बघायचा. मग पहा 3 दुणे किती 6, 6 त्रिक पुन्हा किती 18, 18 चोक किती 72. मग या ठिकाणी काय येईल 72 गुणिले 5 म्हणजे 72 पाचे किती. जसं लॉजिक आपल्या पहिल्या गणितामध्ये होतं ना, तेच लॉजिक याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि हे दोन्ही प्रश्न एकाच पेपरमधले आहेत. TCSने जे आता परीक्षा घेतली ना, तलाठी भरती सगळ्यात मोठी परीक्षा घेतली की नाही TCSने महाराष्ट्रातील, जवळपास 11 लाख फॉर्म आले होते. या तलाठी भरतीला एकाच शिफ्टमध्ये हे दोन्ही प्रश्न विचारले होते आणि लॉजिक पण सेम होतं. म्हणजे असं काय पेपर लय हार्ड असतो किंवा लय अवघड विचारतात असं अजिबात नाही मित्रांनो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा काय येईल, 72 गुणिले 5 करावं लागेल आपल्याला. इथं काय झालं पहा 2, 3, 4 आणि 5. मग 72 गुणिले 5 करू काय होईल, 5 जुने 10 0, हातचा येईल 1, 5 7 किती 35, 35 आणि 1 हातचा किती 36. म्हणजे किती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा 5व्या संख्येच्या ठिकाणी किंवा रिकाम्या जागी किती येईल 360 येईल. कुठे ऑप्शन 360 पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपल्याला 360 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं प्रकरण आहे, आउट ऑफ मार्क घेण्यासारखं प्रकरण आहे. फक्त या ठिकाणी तुमचा सराव महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा 3 नंबरचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आता इथं कुठं प्रश्नचिन्ह दिले पहा आपल्याला, आता इथं पहा इथं मधीचं प्रश्नचिन्ह दिले आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय सांगितलं आपल्याला, योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया आपण काय असेल ती लॉजिक काय लागतं हे बघूया. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय पाहिजेत, तुमचे वर्ग पाठ पाहिजेत. कितीपर्यंत पाठ पाहिजेत, कमीत कमी 30 पर्यंत. आणि तुमचे घन पाठ पाहिजेत. घन कितीपर्यंत पाठ पाहिजेत, कमीत कमी 15 आणि 10 पर्यंत 100%च पाठ पाहिजेत. पण 15 पर्यंत असतील तर अतिउत्तम. आणि वर्ग कितीपर्यंत पाठ पाहिजेत, 30 पर्यंत. या जर बेसिक गोष्टी आहेत. आता समजा पाढे आहेत, जर तुमचे पाढे 30 पर्यंत पाठ असतील तर या बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, बुद्धिमत्ता कमी वेळेत सोडवू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं असेल पहा, इथं 82 आहेत, इथं 48 आहेत, इथं 26 आहेत. आता इथं तर प्रश्नचिन्ह आहे आणि इथं 2 आहे. आता ह्या 2 वरून पण काही लॉजिक लागणार नाही. पण जर ह्या 3 संख्या तुम्ही पाहिल्या, कोणत्या 82, 48, 26, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ह्या वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत. काय वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत. म्हणजे पहा इथं 9चा वर्ग किती पहा, 9चा वर्ग 81 अधिक 1 बरोबर किती 82. 9चा वर्ग किती 81 अधिक 1 82. इथं काय केलं पहा 48 आहेत. मग 7चा वर्ग किती आपल्याला माहिती आहे 49. 7चा वर्ग वजा 1 किती आले 48. इथं काय आहेत 26 आहेत. तुम्हाला माहिती आहे याच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे 25 आहे. कितीचा वर्ग आहे 25. 5चा वर्ग अधिक 1 बरोबर किती 26. मग या ठिकाणी काय केले पहा, इथं 9चा वर्ग होता, इथं 7चा वर्ग, इथं 5चा वर्ग. म्हणजे काय केले 2 ने कमी केले. मग इथं कितीचा वर्ग येईल 5 मधून 2 गेले कितीचा वर्ग येईल इथं 3चा वर्ग. आता पुढचं बघू. इथं काय केलंय बघा, इथं अधिक 1 केलं, इथं वजा 1 केलंय, पुन्हा इथं अधिक 1 केलंय, म्हटलं पुन्हा इथं काय येईल वजा 1 येईल. म्हणजे काय केलं त्यांनी एकदा अधिक 1 केलंय, एकदा वजा 1 केलंय, एकदा अधिक 1 पुन्हा वजा 1. मग इथं काय येईल वजा 1 येईल. ठीक आहे. आणि हा 2चं लॉजिक आहे. तर इथं काय 1चा वर्ग अधिक 1 किती आले 2. मग इथं किती येतील आपला 3चा वर्ग वजा 1. 3चा वर्ग किती 9. 9 मधून 1 गेला किती 8. कुठे ऑप्शन 8 आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 8 या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न खूप सोपे असतात. फक्त तुमची काय पाहिजे नजर तुमची तीक्ष्ण पाहिजे, तुमचा सराव पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होईल प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आला कीच तुमचं लॉजिक मनामध्ये तयार झालं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी काय सराव महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 पाहण्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना आहे मित्रांनो. आपण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी
अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS पॅटर्नवर आधारित असणार आहे, कारण या ठिकाणी परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटेल याच्यामध्ये, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे 10 टेस्ट पेपर म्हणजेच काय, तर अतिशय IMP असे 1000 प्रश्नसंच भेटेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याच्यावरती फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला याच्यावरती भेटतील. तुम्ही जर 10ची आपली टेस्ट सिरीज घेतली तर याच्यावरती काय होईल, तुम्हाला फ्रीमध्ये या नोट्स भेटतील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील, तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल. आता या ठिकाणी तुम्ही गणिताचा अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल. का, तर या ठिकाणी जास्त प्रश्न कुठे विचारले जाणार आहेत, ते बुद्धिमत्ता विचारले जाणार आहेत. मग अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशी बुद्धिमत्ता सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबई विशेष नोट्स, म्हणजे मुंबई संदर्भात संपूर्ण डिटेल्स नोट्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जाणार आहेत. मग तुम्ही एवढ्या सगळ्याचा जरी स्टडी केला तरी तुम्ही तलाठी भरतीला 170+ मार्क काय मित्रांनो सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग या सगळ्याची म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, तर आपल्या टेस्ट सिरीजची किंमत 150 रुपये आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे खास विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज किती रुपयाला पडेल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये गुगल पे किंवा फोन पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे, म्हणजे व्हॉट्सॲपला मला पाठवून द्यायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले बघा या ठिकाणी, खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत, तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा. आता इथं थोडं वर्णन जास्त केले. काय सांगितलं बाबा, काही संख्या आहेत पण त्या कशा आहेत, विशिष्ट अशा क्रमाने दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, तो क्रम ओळखायचा आहे आणि काय करायची, रिकाम्या जागी येणारी संख्या लिहायची. आता रिकामी जागा कुठं असणार आहे, या ठिकाणी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे, रिकामी जागा असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं काय झालंय पहा, 416 208 104 52 26 आणि या ठिकाणी पर्याय तर पाहिले तुम्ही पहा, सगळ्यात मोठा पर्याय किती आहे, 19 आहे, लहान पर्याय 13 आहे. म्हणजे संख्या काय झाल्यात, क्रमाने लहान होत गेल्यात. आणि त्या कशा लहान होत गेल्यात, तर त्या वेगाने लहान होत गेल्यात. मग संख्या वेगाने लहान कुठं होतात, तर त्या होतात भागाकारामध्ये. कुठं होतात, भागाकारामध्ये. मग इथं कोणतं लॉजिक असू शकतं, तर इथं भागाकाराचं. संख्या जर मोठ्या होत गेल्या, वेगानं मोठ्या, नुसत्या फक्त मोठ्या होत नाही, जर वेगानं मोठ्या होत गेल्या तर कोणतं असतंय, गुणाकार असते. ठीक आहे. आणि वेगाने जर लहान होत आली असेल तर काय असतो, भागाकार असतो. एवढा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. सोपं म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला लॉजिक लावायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 416 आहे, 416 भागिले 2 म्हणजे 416चे जर निमे केले तर किती येतात, 208 येतात. पुन्हा 208च्या जर निमे केले म्हणजे काय केलं, भागिले 2 केले तर किती येतात, 104 येतात. पुन्हा 104च्या निमे म्हणजे भागिले 2 केले तर किती येतात, 52 येतात. पुन्हा 52 भागिले 2 जर केलं तर किती येतात, 26. आणि या ठिकाणी काय होईल मग, 26 भागिले 2 म्हणजे 26च्या निमे किती येतील, तर ते येतील 13. मग पहा बरं 13 कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 आपल्याला लगेच 13 दिलेला आहे. ठीक आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला याच्यामध्ये ना त्यांनी जो विशिष्ट क्रम दिलेला असतो ना, हा क्रम ओळखता आला पाहिजे. आणि हा क्रम ओळखणं अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये बघा क्रम कोणते असतात, भागाकार असतो, गुणाकार असतो, बेरीज असते, वजाबाकी असते, वर्गसंख्या असतात, वर्गमूळ असतात, घनसंख्या असतात, घनमूळ असतात. म्हणजे असे काही ठराविक क्रम असू शकतात. आता हा क्रम आपल्याला काय करावा लागतो, ओळखावा लागतो. याला काही सूत्र आहे का, नाही. याला काही शॉर्ट ट्रिक्स आहे का, नाही. मग हे क्रम कसे ओळखायचे आपल्याला,
तर हे फक्त एका गोष्टीने शक्य होऊ शकतं क्रम ओळखणं, ती गोष्ट म्हणजे सराव. तुमचा जर सराव असेल तर हे क्रम तुम्ही चुटकी सरशी ओळखू शकता. आणि जर सराव नसेल, तुम्हाला जर माहीतच नसेल इथं करायचंय काय, तर तुम्ही दिवसभर प्रश्न पाहिला तरीही तुम्हाला उत्तर येणार नाही. म्हणून सांगतो काय महत्वाचं आहे, सराव. आता मी तुम्हाला सांगितलं असतं की बाकीच्या प्रकरणाचे तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचेत, पण या ठिकाणी तुम्हाला संख्या मालिकाचे कमीत कमी 500 प्रश्न सोडवायचेत. का 500 प्रश्न सोडवायचेत, तर हा जो विशिष्ट क्रम लावलेला असतो ना, याला लिमिट नाही. हे असंख्य आहेत, किती पण आहेत. प्रत्येक वेळेस वेगळा क्रम लावायचा जरी म्हटलं ना तरी लावू शकतात. त्याच्यामुळे आपला काय पाहिजे, तेवढा सराव पाहिजे, आपली तेवढी तयारी पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 5 नंबर काय सांगितलंय पहा, रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत. इथं संख्या मालिका पहा, थोडी लांबट संख्या दिली आणि या ठिकाणी काय केलं, आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. ठीक आहे. मग इथं काय येईल ते आपल्याला भरायचंय. म्हणजे आता इथं आपल्याला माहिती आहे इथं काय एक विशिष्ट क्रम असणार या संख्या मालिकेमध्ये. तो शब्द त्यांनी वर दिला नाही, पण तरी ते आपल्याला समजून घ्यायचं की या संख्या मालिकेमध्ये काय असणार आहे, एक विशिष्ट क्रम असणार आहे आणि मग तोच क्रम फॉलो करून आपल्याला काय करायचं आहे, रिकामी जागा भरायची आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघू संख्या काय आहेत, 3, 9, 6, 15, 45, 30, 75, पुढे रिकामी जागा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, इथं काय झाल्यात पहा, तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या 3 संख्या काय झाल्यात, त्याच्यानंतर ह्या 3 संख्याचा एक ग्रुप वाढतो आणि पुढे एक. बघा मग या काय होईल बघा, 3 वरून पहा डायरेक्ट 15 वजा काय, 3 गुणिले 5 किती 15, 9 गुणिले 5 किती 45, 6 गुणिले 5 किती 6 पंचे 30. मग इथं काय होईल आता, 15 गुणिले 5, 15 गुणिले 5 किती 75. मग इथं काय येईल 45 गुणिले 5. ठीक आहे. मग 45 गुणिले 5 करू का आपण, ठीक आहे करून घेऊ. काय होईल 5 गुणिले 5 अशी किती 5 5 25, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि हातचे 2 किती 22. किती आलं उत्तर आपलं 225. कुठे ऑप्शन 225 पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 225 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप अवघड क्रम आहे हा, सहजासहजी सुटणारा नाही. कारण आपण काय करणार, लॉजिक कुठं लावणार, बाबा 3 9 कसे आले गुणिले 3 आले, अरे पण पुन्हा 6 कसे आले, 6 15 कसे आले, म्हणजे इथंच आपण काहीतरी काड्या करत बसणार. त्यांनी काय केलं, डायरेक्ट आपण असं 3 3 ची जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे कसं पहा, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर 3 संख्या मालिका एकत्र दिल्यात. पहा एकदा सगळा फळा क्लिअर करतो मग तुम्हाला सांगतो. पहा काय केले, पहा ह्या 3 डायरेक्ट 15, 15 डायरेक्ट किती 75, 75 पुढे काय संख्या येईल ती अशी संख्या. त्याच्यानंतर दुसरी संख्या मालिका कोणती दिली पहा, 9 डायरेक्ट 45, 45 डायरेक्ट 75 आणि पुढची काय संख्या मालिका येईल ती अशा पद्धतीने केले. ठीक आहे. लक्षात येतंय. आता पुढची संख्या, सॉरी 9 75 नाही येणार, 9 वरून काय येईल तिसरी संख्या, म्हणजे आपलं जे उत्तर असणार ही संख्या येईल. प्रत्येक 3 3 ची संख्या मालिका आहे ना. मग इथं 6 काय होते पहा, 6 5 30 आले, 30 वरून इथं पुढची संख्या येईल. म्हणजे लक्षात आलं. आणि प्रत्येकाला कशाने गुणलंय, तर 5 ने गुणलंय. म्हणजे ते काही विचारू शकतात, याला काही लिमिट नाही. तुम्ही म्हणू शकत नाही बाबा असं कसं काय विचारलं, मी पण म्हणू शकत नाही, काही विचारू शकतात. जो प्रश्न पत्रिका सेट करणारा माणूस आहे ना, त्याला जे वाटेल तो क्रम तसा या ठिकाणी देऊ शकतो. इथून तो डायरेक्ट इथं बी देऊ शकतो, असं पण देऊ शकतो, काही अडचण नाही, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे. त्यासाठी आपला काय पाहिजे, सराव महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर, दिलेल्या संख्या श्रेणीतील क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते. आता पुन्हा काय सांगितलंय, संख्या श्रेणी दिली आणि क्रमाने येणारं नंतरचं पद ओळखायला सांगितलंय. मग या ठिकाणी पुन्हा संख्या श्रेणी पहा, कधी लहान संख्या कधी मोठी, कधी लहान कधी मोठी. जर असं होत असेल ना, लॉजिक लागत नसेल आणि ह्या संख्या जर 5 पेक्षा जास्त असतील, पहा पुन्हा एकदा सांगतो काय, जर ह्या संख्या 5 पेक्षा जास्त असतील तर 100% समजून जायचं की याच्यामध्ये कमीत कमी 2 वेगवेगळ्या संख्या मालिका आहेत, हे लक्षात ठेवायचं. 90% हे लॉजिक काय बसतं आपलं, 100% बरोबर असतं. काय, जर संख्या 5 पेक्षा जास्त असतील तर याच्यामध्ये काय असतं ना, 2 संख्या मालिका एकात एक एकत्र केल्याची शक्यता काय होते, 90% असते. ठीक आहे. म्हणजे अपवाद परिस्थितीत नाही करू शकत, पण शक्यतो तर काय करतात, 2च असतात. ठीक आहे. मग इथं 2 कोणत्या आहेत किंवा कशा 2 आहेत ते आपण आता काय करू, लॉजिक लावून किंवा ट्राय करू. बघा ठीक आहे.
आता इथं पहा 3 आहेत, 3 वरून त्यांनी समजा आपण जर 4 वर गेलो तर काय होईल या ठिकाणी +1 होईल. 4 वरून 5 वर गेलो तर पुन्हा काय होईल +1 होईल. 5 वरून जर डायरेक्ट 6 वर गेलो तर पुन्हा काय होईल +1 होईल. ठीक आहे, म्हणजे इथं काय असणार आहे आपलं +1 म्हणजे इथं 7 असणार आहे. पण आपल्याला प्रश्नचिन्ह कुठं दिलं आहे, इथं दिलेलं आहे प्रश्नचिन्ह. लक्षात ठेवा ही पुढची संख्या 7 येईल. नाही तर बऱ्याच वेळेस आपलं उत्तर काय येतं, एकच संख्या मालिका शोधतो 7 शोधतो आणि ते भामटे बघा असे असतात की पहिलाच पर्याय त्यांनी काय केलेला आहे 7 दिलेला आहे. म्हणजे चालू चालू आपल्याला काय करतात ते गंडवतात. ठीक आहे, आता दुसरी संख्या मालिका काय इथं पहा, 1 अधिक किती 1 किती झाले 2, 2 अधिक 2 किती झाले 4. आता पुन्हा अजून इथं आपल्याला काय वाटतं 1 ची दुप्पट केली, 2 ची दुप्पट केली, मग इथं 4 ची सुद्धा दुप्पट होऊ शकते. मग आपण काय होतो 4 दूने 8 असं लिहू शकतो. पण 8 कुठं ऑप्शन आहे का, नाही. मग इथं काय केलं त्यांनी, इथं 1 2 आणि इथं काय होईल +3, म्हणजे एक एकने काय केलंय वाढवत गेले. पहा ही संख्या मालिकेमध्ये वाढवत गेलेत का, नाही गेले. 1 पासून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत 1च मिळवलाय. पण इथं काय केलंय +1 +2 +3, मग काय होईल 4 अधिक 3 बरोबर किती येईल 7 येईल. आणि हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे या ठिकाणी 7 असणार आहे. ठीक आहे, आणि जर इथं पण 7 दिलं असतं आणि इथं जर रिकामी जागा दिली असते किंवा इथं जर प्रश्नचिन्ह दिलं असतं तरी आपलं उत्तर किती आलं असतं 7च आलं असतं. आता हा काय निव्वळ योगायोग आहे. असा योगायोग प्रत्येक वेळेस होत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, उत्तर आपलं वेगळं सुद्धा निघू शकतं. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 7 नंबर काय सांगितलंय, दिलेल्या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी पुढील पदे दिलेल्या पर्यायामधून निवडायचे. संख्या मालिका दिली पहा. पुन्हा इथं बघा संख्या मालिका खूप लांबलचक दिली आणि इथं पहा 2 प्रश्नचिन्ह आहेत. किती प्रश्नचिन्ह आहेत 2 प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पुन्हा 90% काय झालं आपलं डिक्लेअर झालं की याच्यामध्ये सुद्धा काय आहेत 2 वेगवेगळ्या संख्या मालिका आहेत. म्हणजे 2 वेगवेगळे लॉजिक या ठिकाणी वापरलेले आहेत. ठीक आहे, मग बघायचे का आपण काय लॉजिक आहेत किंवा काय आहे. आता ह्या 4 8 9 27 16 64 25 125 ह्या जर संख्या पाहिल्या तर तुमच्या संख्या पाहिल्या बरोबर तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. याच्यामधल्या काही संख्या काय आहेत वर्ग संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत वर्ग संख्या, आणि काही संख्या काय आहेत घन संख्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला घसा ओरडून सांगतो वर्ग आणि घन काय करा तोंडपाठ करा. ठीक आहे, मग कोणती वर्ग संख्या आहे पहा, ही वर्ग संख्या आहे, त्याच्यानंतर ही वर्ग संख्या आहे, त्याच्यानंतर ही वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे. मग इथं सुद्धा काय येईल वर्ग संख्या येईल. मग कोणता वर्ग आहे बघूया आपण. पहा इथं काय आहे 2 चा वर्ग आहे 4, 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे, 16 कितीचा वर्ग आहे 4 चा वर्ग आहे, 5 कितीचा वर्ग 25 कितीचा वर्ग आहे 5 चा आहे. मग इथं काय केलंय पहा 2 3 4 5 आणि इथं कितीचा वर्ग येईल मग 6 चा वर्ग येईल. म्हणजे क्रमाने जायचंय. इथं किती येईल 6 चा वर्ग म्हटल्यावर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येईल 36 येईल. पहा बरं 36 ने सुरुवात होणारा ऑप्शन कोणतं आहे पहा, हे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथं पण आहे, इथं पण आहे. हे पर्याय काय होईल आपला कट होईल. 3 ठिकाणी आपल्याला 36 आहे. मग आपल्याला दुसरी संख्या मालिका किंवा दुसरी जी आपली श्रेणी आहे ही आपल्याला ओळखावं लागेल. आता इथं पहा काय 8 27 64 125 आणि या ठिकाणी जी संख्या येईल ती संख्या येईल. आता हे काय आहेत 8 27 64 ह्या घन संख्या आहेत. मग 8 कितीचा घन आहे तर 8 2 चा घन आहे, 27 कितीचा घन आहे 27 3 चा घन आहे, 64 कितीचा घन आहे तर 64 4 चा घन आहे, 125 कितीचा घन 5 चा घन, आणि मग इथं कितीचा घन येईल पहा 2 3 4 5 इथं येईल 6 चा घन. मग 6 चा घन तुम्हाला माहिती पाहिजे किती आहे 6 चा घन 216 आहे. पहा बरं 216 पहा या ठिकाणी पहा इथं 169 आहे म्हणजे इथं 13 चा वर्ग दिलाय गंडवलंय. इथं 216 दिलंय पण इथं 34 आहे म्हणजे इथं गंडवलंय. इथं 343 दिलाय हा कितीचा वर्ग घन आहे 7 चा घन आहे आणि इथं 216 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 36 आणि 216 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. 36 6 चा वर्ग आणि 6 चा घन किती 216. लक्षात येतंय खूप सिंपल आहे. चला पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. काय विचारलंय दिलेल्या संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती शोधायची.
या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या येईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ठीक आहे. मग इथं संख्या मालिका कशी दिली बघूया आपण. काय केले पहा, 2 4 5 10 12 24 आणि 27 आहे. ठीक आहे. आता इथं पुन्हा काय आहेत, संख्या जास्त आहेत, मग कदाचित काय असू शकतं, काहीतरी वेगळाच क्रम असू शकतो किंवा 2 संख्या मालिका असू शकतात. पण शकतात म्हणतो मी. किती टक्के चान्सेस आहेत 2 संख्या मालिका असण्याचे? 90% चान्सेस आहेत. पण 100% आहे का? नाही. किंवा मग याच्यामध्ये काय करू शकतात, 2 वेगवेगळे क्रम देऊ शकतात. काय? 2 वेगवेगळे क्रम सुद्धा आपल्याला देऊ शकतात. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या प्रश्नात. मग इथं त्यांनी पहा तेच केलंय, 2 वेगळे क्रम दिलेत. काय केले पहा, 2 गुणिले 2 किती झाले, 4. 4 अधिक काय केलंय, 1 केलंय. किती, 5. पुन्हा 5 गुणिले 2 किती, 10. पुन्हा 10 अधिक 2 12. ठीक आहे, 1 मिनिट थोडं व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. काय केले पहा, 2 गुणिले 2 किती, 4. इथं काय केले पहा, 4 अधिक 1 किती, 5. पुन्हा काय केलंय, 5 गुणिले 2 इथं काय केले पहा, 10 अधिक 2 म्हणजे एकाआड 1 केले पहा. पुन्हा काय केलंय, 12 गुणिले 2 किती झाले, 24. पुन्हा काय केले पहा, 24 अधिक 3 म्हणजे किती, 27. मग इथं काय होईल आपलं, 27 गुणिले 2. मग 27 गुणिले 2 बरोबर किती होईल या ठिकाणी, 54. किती येईल या ठिकाणी आपलं उत्तर, 54 येईल. आणि जर याच्या पुढं जर त्यांनी प्रश्नचिन्ह दिलं असता तर इथं आपलं उत्तर किती आलं असतं, 54 अधिक 4 किती, 54 अधिक 4 मग किती आलं असतं, 58 आलं असतं. पण आपल्याला इथंच विचारलं त्यांनी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 54 असणार आहे. मग कुठे पर्याय आपला 54 या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी 54 आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, एक तर 2 वेगळ्या संख्या मालिका देऊ शकतात किंवा एकाच संख्या मालिकेमध्ये 2 वेगवेगळे क्रम सुद्धा आपल्याला देऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला काय पाहिजे, सराव महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्नार्थक चिन्हाने दर्शवलेले एक पद गाळलेली संख्या मालिका दिलेली आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायापैकी एक आहे आणि ते शोधायचे. आता गाळलेलं पद कुठं दिले त्यांनी, इथंच मधीच पद गाळलंय आणि ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी शोधायचं आहे. आता पुन्हा जर तुम्ही या संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल, इथं पुन्हा काय आहेत, काही घनसंख्या आहेत, काही वर्गसंख्या आहेत. पहा आता ही एक काय आहे, घनसंख्या पण आहे आणि वर्गसंख्या पण आहे. ठीक आहे. 3 काय आहे, वर्गसंख्या आहे. ही 25 वर्गसंख्या आहे. ही 49 वर्गसंख्या आहे. म्हणजे काय असणार आहे, ह्या सगळ्या काय आहेत, वर्गसंख्या आहेत. आणि घनसंख्या पहा, 8 घनसंख्या आहे. इथं घनसंख्या असणार, इथं 216 घनसंख्या आहे. इथं पुढं सुद्धा काय असू शकते, घनसंख्या असू शकते. ठीक आहे. मग इथं बघा, आता आपल्याला खालची संख्या मालिकाचा क्रम जरी तुम्ही शोधला नाही तरी चालेल, पण तरी सांगतो. इथं काय पहा, 1चा वर्ग, 3चा वर्ग, पुन्हा काय 5चा वर्ग आणि पुन्हा काय 7चा वर्ग. म्हणजे 2 संख्या काय केल्या त्याने डायरेक्ट वाढवत नेलेलं ते. ठीक आहे. आणि मग इथं वरती काय लॉजिक लावले पहा, 2चा घन, त्याच्यानंतर आता इथं काय माहित नाही आपल्याला, पण इथं काय डायरेक्ट 6चा घन आहे. मग दोघांच्या मध्ये काय असू शकतं, 4चा घन. म्हणजे काय होईल, 2 ने पुन्हा वाढवत गेलेत. मग 4चा घन किती आहे, तर 64 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, 64 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न काय, 10 नंबरचा. काय सांगितलंय बघा, खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा. या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. या ठिकाणी कोणती संख्या येईल ही संख्या काय करायची, शोधायची. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन आहेत आणि येणारं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.